आय न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। सूर्या पाटबंधारे प्रकल्पातील उजवा तीर कालव्याचे नुकतेच काँक्रिटीकरण करण्यात आले। पॅचिंग तुटल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार डहाणू तालुक्यातील सारणी ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या सूर्या कालव्याचे जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात दुरुस्ती व लाईनिंगचे काम करण्यात आले होते। अवघ्या काही महिन्यातच हे काम नादुरुस्त होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे। यामुळे ठेकेदार, कार्यकारी अभियंता ई, उपविभागीय अभियंता डी आणि संबंधित अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा उघड झाला आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया उपसरपंच ठाकरे व ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। दुरुस्ती आणि लायनिंगसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होऊनही असे दर्जाहीन काम होणे लाजिरवाणे असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। या संदर्भात आमचे प्रतिनिधी रहीम कुरेशी यांनी सूर्या अंतर्गत मनोहर येथील अधिकारी ई योगेश पाटील आणि डी सरगळ साहेब यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर काँक्रीट काम हे पीस वर्क आणि मोरीच्या कामाच्या एस्टिमेट अद्याप पूर्ण न झालेले आहे। बिल ही बाकी आहे। ठेकेदाराने ते काम माणुसकीच्या नात्याने करून दिले होते। फुटलेली लायनिंग आणि मोरीचे काम लवकरात लवकर करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले। अधिकाऱ्यांचे असेही म्हणणे आहे की त्यांनी कामावर स्वतः लक्ष ठेवून दर्जेदार काम करून घेतले होते, मात्र डोंगराळ भागातून अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे मोरी तुंबल्याने पाण्याच्या दाबामुळे कालव्याच्या लायनिंगला नुकसान झाले। तरीही हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल असे संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे। डहाणू विधानसभा मतदारसंघ, इंडिया न्यूज 28 साठी प्रतिनिधी रहीम कुरेशी।